बद्दल एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून 15 गावातील खेळाडूंना एक चांगली संधी निर्माण करून देत आहेत. कारण दोन्ही संघाचे 12 प्लेयर पाठवायचे आहेत. वारंवार आपल्याला पुकार असतो, ही नोंद लक्षात घ्या. प्रत्येक टुर्नामेंट असो आपल्या 12 संघाचा खेळाडू हा एक कॉमेंट्री बॉक्स जवळ आला पाहिजे, कारण की प्रत्येक खेळाडूची नोंद घेतली जाते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील पहिला षटक आपण पाहतो. आलोता कार्पेटच्या साहाय्याने स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातो. या चेंडूवर मेल अकाउंट ओपन केलं जातंय. टीम आपण पाहतोय मुसाड चांदेवाडी संघाचं. धाव संख्या 1. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना टीम वापी चिंचटवाडी पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली. इथे 5 सरळ हाताने चांगल्या हाताने सरळ चेंडू खेळून काढला. डीप स्क्वेअर लेग शॉर्ट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. तिथे हलक्या हाताने चेंडू खेळून काढला होता. या चेंडूवर देखील मिळेल 1 धाव. एकेरी दुखेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलक बिनगडी बाद 2. टॉस जिंकत असताना वापी चिंचटवाडी संघ आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर मदन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, पण त्यांच्या डाव्या शोधून ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना सलामीची जोडी कल्पेश आणि रवी आपण पाहतोय. चेंडू तासला आतमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू बराच काल हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक. पहिला धक्का टीम वाबे चिंचटवाडी संघाला. हे तिथे क्रिकेट आणि बैलगाडा शर्यतीचा क्रेज या महाराष्ट्राभर पूर्णपणे क्रेज वाढलेला आहे. आपण खरं तर पाहत असतो नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर खरं तर लक्ष केंद्रित करूया. दुसरं या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना एक साईडला असेल मुसाड चांदेवाडी एक तुलेबल संघाने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो चिंचटवाडी. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना पहिलं विकेट पतन झालंय. गोलंदाजी मार्कवर मदन. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू शिल्लक असतील. कशा प्रकारे 4 षटके सामना किती धावा करतील हे देखील पाहणं गरजेचं राहील. ओव्हर द विकेट रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक देखील चांगलं पाहायला मिळालं. इथं चेंडू आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क मिळाला नाही आणि डॉट चेंडू जिथे सांगता पार पडते. निर्धाव चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय. चांगली गोलंदाजी करत असताना मदन मोठी फटकी कुठेतरी मारून देत नाहीये फलंदाजांना. प्रेशर क्रिएट केला जातो फलंदाजांवरती. मोठे फटके मारणं गरजेचं राहील, कारण की समोरची टीमचा विचार केल्यानंतर 15 गाव विभागातील अप्रतिम एक संघ आपण पाहतो चांदेवाडी संघ. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेले खेळाडू चांदेवाडी संघावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. चांगला खेळ सातत्यपूर्वक पाहायला मिळत असतो. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार गोलंदाज. इथे लेटकट करायचा होता. बॅकफुट पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आता प्रेशर क्रिएट केलं जातं इथं फलंदाजांवरती. चांगली गोलंदाजी चांगली लाईन लेन. इथं चेंडू थोडासा पिच झाल्यानंतर थोडासा उचले घेणारा पाहायला मिळाला आणि इथे डॉट चेंडू सांगता पहिलं षटक प्रगतीपथावर असताना षटकातले काही चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आपण पाहतोय कालिका माता क्रिकेट चषक 2024 हे शानदार पर्व. रनवेमध्ये थोडासा व्यत्यय आला पण आम्हाला सांगतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. हात टाकला होता. हुक केला चेंडू
डीप स्क्वेअर शॉट डीप स्क्वेअरच्या दिशेने या चेंडूवर देखील मिळेल एक धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाते. पहा धावसंख्या धावून पोहोचते 3. धावसंख्या 3. पहिलं षटक समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना वाबे चिंचरवाडी संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 3 अशा अवस्था आपण पाहतोय. कालिका माता क्रिकेट चषक 2024 हे शानदार सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. जमलेल्या तमाम सर्व प्रेक्षकांचे तसेच अतिथी मंचावर बसल्या सर्व मान्यवरांचे तसेच आपण पाहतोय ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे. घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मी लवेश दिगे मोरबे आपलं मनाच्या अंतकरणापासून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणलं की पाहुण्यांची खरं तर उपस्थिती खूप महत्त्वाची असते आणि पाहुणे देखील आपण पाहतोय अतिथी मंचावर सर्व उपस्थित आहेत. कमिटीचा विचार केला तर पूर्ण कमिटीने हे योगदान दिले. जबरदस्त योगदान श्री संदेशदादा शिरावले अध्यक्ष आपण पाहतो या कमिटीचे, तसेच श्री प्रदीप पास्ते उपाध्यक्ष, श्री संदेश दादा उपाले सचिव, श्री कृष्णदादा शिरावले उपसचिव आपल्याला या कमिटीमध्ये पाहायला मिळतील. चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये पाहता आपण प्रथम पारितोषिक ज्यांनी दिले सलग 3रा इथं आपल्याला पारितोषिक दिले 50,000 रुपये इथं कॅश प्राईज श्री नामदेव साहेब मधुकर शिरावळे समाजसेवक यांच्या माध्यमातून खरं तर अतिशय दानशूर व्यक्तिमत्व यांनी लगातार 30 इथं 50,000 रुपये कॅश प्राईज दिले. त्यांचा आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. ते देखील या अतिथी मंचावर आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तसेच आमचे साथी समालोचक कालच्या दिवसामध्ये खरं तर उमेश सरांचा आपण आवाज ऐकला तर आजच्या दिवसामध्ये देखील आपण या इनिंग नंतर आपण आवाज ऐकणार आहोत. त्यांचा देखील आपण करूया या स्पर्धेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा सामना उमेश सर चालू आहे. एक साईडला असेल मुसाड चांदेवाडी विपक्ष वाबे चिंचवडवाडी. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना वाबे चिंचवडवाडी संघ आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. डावखोर गोलंदाज चपळून मारण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट्स 4 रन. चौकार. गाणे में प्लीज. चला दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका लगवला जातोय. 4 धावेने आघात केला जातोय दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावर. इथे देखील पंच इशारा करतायत, दंडित करतायत. चेंडू अभ्यंतर फेकला जातोय. अभ्यंतर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 8 या आकड्यावर. कालच्या दिवसामध्ये रोहितने देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं तर रोहित समोरच्या देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे पुन्हा कशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न. चेंडू फाईनलच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क चांगला पाहायला मिळेल नाही. इथे डॉट चेंडू वेळी सांगता. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी माफ करा सलामीला फलंदाज कल्पेश बाद झाला. त्यानंतर रवी आणि बंटी अशी जोडी आपल्याला पाहतोय. स्ट्रायकर खेळतोय बंटी. कशा प्रकारे किती धावा करतील. 4 षटकाचा सामना. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र कराव्या लागतील चिंचवडवाडी संघाला. इथे पहा ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका लागण्याची मोठी संधी होती. यष्टीरक्षकाने देखील केली थोडी चूक. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतायत. या चेंडूवर मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलक धावून पोहोचतोय. 1 गडी बाद. धावसंख्या 9 आपण पाहतो. 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रघु तयार आपण पाहतोय. धावसंख्या 9 आकड्यावर. तरच फिलअप करायचा टाइम अलर्ट असेल मित्रांनो. 4 षटक सामना. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे. इथं देखील चांगला चेंडू. टॅपिंग क्रिकेट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळाडू जाईनात. या चेंडूवर मिळेल 1 धाव. एकेरी धावफलक पुढे. धावफलक 10 या आकड्यावर आपण पाहतोय. डबल डिजिट मध्ये धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रघु गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 10. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कालिका माता चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत.
त्यावेळी देखील चांगला चेंडू, लेजर चेंडू, ब्लॉक पद्धतीचा चेंडू सफर केला जातो रघुच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली जाते. सटीक मारा, तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रघुच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एकेरी दुकेरी धावेला प्राधान्य दिले जाते. टीम वाबे चिंचतवाडी संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना. हॅलो, उपस्थित मान्यवरांना एक विनंती आहे. MS-14 ओरा गाडी जी आहे कोणाची आहे ती गाडी ओपन आहे, जरा लॉक करा, अन्यथा काही कागद मिसप्लेस होत जातील. तर इथे पहा षटकाची समाप्ती होते. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना वाबे चिंचतवाडी संघ 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा, 1 गडी बाद 13 अशी अवस्था आपण पाहतोय. चला अतिथी मंचावर आपण पाहुण्यांचा इथे मान सन्मान करणार आहोत. वळूया आपण उमेश सरांकडे. स्वागत करायचं आणि हे दोन्ही पण आहेत. आयुर्वेद हॉस्पिटल चला जयदीपजी पाटील आयुर्वेद हॉस्पिटल कल्याण, त्याचबरोबर सन्माननीय कुमार विनोदजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. कालिका माता क्रिकेट चषक 2024 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करणं या स्पर्धेचा नियम. खऱ्या अर्थाने खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा चे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याला सर्वप्रथम सन्माननीय निलेशजी पाटणे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय नामदेवजी शिरावळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा यांचे हे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय निलेशजी पाटणे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी निकम साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो हरेश चंद्र पाष्टे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय संतोषजी निकम साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. हरिश्चंद्र पाष्टे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सन्माननीय विशालजी देवले साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. चंद्रकांतजी पडवळ साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं योगदान आहे. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली की तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा कुठे होऊन ठेवली आहे. पहिल्या पर्वात जर आपण पाहिलं होतं की या स्पर्धेचं चित्र वेगळं होतं, दुसऱ्या पर्वात देखील चित्र वेगळं होतं आणि तिसऱ्या पर्वात जर आपण पाहिलं तर कायापलट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने कालिका माता क्रिकेट चषक 2024 खऱ्या अर्थाने तलवटपाडी उपालेवाडी कार्यकारिणी कमिटी खऱ्या अर्थाने खूप मेहनत करते. मेहनत करण्याचं काम आणि मेहनत करणं म्हणजे एखादं झाड आपण ज्यावेळेस लावतो ना त्याला फुलं येण्यासाठी थोडासा वेळ लागतो, परंतु या ठिकाणी वेळ न लावता तटस्थ राहून या ठिकाणी कालिका माता क्रिकेट चषक 2024चं आयोजन आपण पाहिलंय. खऱ्या अर्थाने जर लवेशजी सर आपण पाहिलं की काल आपण तब्बल 6 ते 7 कॉमेंटेटर या ठिकाणी 15 गाव क्रिकेट असोसिएशनमधून पाहिले. खऱ्या अर्थाने 2 वर्षामध्ये सातत्याने मी कधी पाहिलं नव्हतं, पण काल मात्र मी पाहिलं की खऱ्या अर्थाने 15 गावामध्ये देखील चांगले समालोचक देखील आहेत, उगवते सितारे आहेत आणि कलाकार देखील आहेत. खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यावेळी आपण सामन्याकडे वळूया. चला ओ टू लवेशजी सर. येस उमेश सर, अप्रतिम खरं तर नियोजन आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य शृंखला 3 दिवसाची शृंखला इथे ठेवली जाते. कौतुक करावं लागेल. इथे आपण पाहतो खरं तर तलवटपाली उपालेवाडी या सर्व कमिटीचं अप्रतिम दर्जाचं नियोजन, भव्य दिव्य आयोजन, 360 मैदान उपलब्ध करून दिलंय. इथे पण तिसरं षटक प्रगती पथावर असताना ओम गोलंदाजी मार्कावर आलाय. टोटल धावसंख्या आता 18 आपल्याला लगवली जाते.
तर पंचांनी वाईटचा इथं रिव्ह्यू मागितला. यस धन्यवाद. इथं चेक केलं जाईल ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. इथं चेक केलं जात आहे. नक्कीच चाचपणी केली जाईल. थोडंबरच्या भूमिकेमध्ये नक्कीच आमच्या समवेत जोडलेत. आपण पाहतो पहा अतिशय रिप्लेमध्ये पाहू शकता आपण ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या निर्णयाची नक्कीच अंमलबजावणी केली जाईल. यस इट इज अ वाईट कॉल. वाईट चेंडू असेल. अवांतर धावसंख्या असेल. थर्ड अंपायरने या चेंडूला दंडित केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाईल पुढे. एक धावून धावफलक पुढे होते. धावफलक जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धावफलक 19. ओम गोलंदाजी मार्कवर रिव्हर सेटअप करण्याचा प्रयत्न. वारंवार मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये खेळाडू डॉट चेंडू खेळले जात आहेत. मोठे फटके मारणं कुठेतरी गरजेचं राहील. मोठे फटके येत नाहीत त्याचं कारण एकच की गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते. टीम मुसाड चांदेवाडी संघाची अप्रतिम गोलंदाजी राहिले. तिसरा षटक प्रगती पथावर असताना प्रेशर क्रिएट केला जातो फलंदाजांवरती. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. शावेळी पहा मोठा फटका. चेंडू जाईल सरळ फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषा पार. मिळतील 4 रन चौकार. चेंडू होईल सांगता. एस पंतचा इशारा होतो. षटक समाप्तीचा 3 षटकाच्या अखेरीस टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना वाबे चिंचवडे संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद. टोटल धावफलकावर धाव संख्या आपण पाहतोय 23 धावा. यश दिले. मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. डॉक्टर या पेशाने असले तरी देखील क्रिकेटवरती फार प्रेम. त्याचबरोबर सन्माननीय कुमार विनोद पाटील साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय शिवाजी पालांडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते कुमार विनोद पालांडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने योगदान लाभलं गेलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी जी ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली आहे सन्माननीय कुमार विनोद पाटील साहेबांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल व प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी चला मॅच चालू आहे. मॅचवर पूर्णपणे फोकस करूया कारण की मान्यवरांचा देखील शुभ सन्मान इथं नक्कीच केला जातो. महाराष्ट्राची संस्कृती आपण पाहतो. सर्व मान्यवरांचा मान सन्मान केला. इथे पण मॅचला सुरुवात होते व इथे पहिलं सांगे कोट्यातील 4थं षटक घेऊन गोलंदाज तयार. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर विठ्ठल. रामदेव केट पहिला चेंडू बॅटची कडा खोरवर चेंडू टाकला होता. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने. या चेंडूवर मिळतील 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. या 1 रनने धावसंख्या आपण पाहतो 24 धावा. 2 गडी बाद. मोठे फटके येणं गरजेचं राहील टीम वापी चिंचवडवाडी संघासाठी.
येणारी 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले ना उमेश सर तर एक चांगला स्कोर बोर्डवर धावा लागतील, कारण की समोरचा जर संघाचा विचार केला मोसळ चांदेवाडी संघ तर एक नामांकित संघ म्हणून ओळखला जातो. मोठे फटके मारण्यामध्ये सक्षम असलेला संघ आपण पाहतो चांदेवाडी संघ. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आपण पाहतो विठ्ठल तो आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर अल्पेश आता खेळताना पाहायला मिळेल. इथे पहा सुरेख गोलंदाजी चांगली लाईन चेंडू पिच झाल्यानंतर ऑफ स्टिकला चेंडू थोडासा आला, चेंडू पिच घेतल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण फलंदाजाला इथे समजलं नाही. इथं निर्धाव चेंडूचे सांगता डॉट चेंडू फेकले जात आहेत. चेंडूचं मेरिट पाहून फलंदाजी करावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल फलंदाज अल्पेशला, कारण की संघाला गरज आहे. मच निडेड षटकार चौकार मारण्याची गरज संघाला आहे. मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण झालंय आणि तसेच खेळी देखील वादल्याप्रमाणे खेळी करावी लागेल इथं फलंदाजाला, आणि ते खेळी करेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. षटकातले काही चेंडू शिल्लक, अंतिम षटक स्लॉगवरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हटलं जातं. विठ्ठल तयार, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रामदेव विकेट तयार. इथे पहा चांगली लाईन लेग स्टिकला थोडासा चेंडू सोडून जात होता असं पंच घोषित करतायत. या एफएल मध्ये उत्साह कमी आपल्याला पाहायला मिळाला आणि आत्मविश्वास देखील कमी होता. लेग बॅचच्या स्वरूपात मिळेल एक धाव, एका धावेने धाव फलक पुढे जातोय, धाव फलक धावून पोहोचतोय 25 धावा 2 गडी बाद. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी करत असताना निराश असतील मी म्हणलेला टीम वाबी चिंचवडवाडी संघ. कुठेतरी मोठे फटके येत नाहीयेत, जखडून ठेवले फलंदाजांवरला. पुढील चेंडू साठी राखण्यासाठी सज्ज, षटकातला चौथा चेंडू घेऊन येतो विठ्ठल. इथे पहा पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप देखील अनसक्सेसफुल ठरतोय. लेग बॅचच्या स्वरूपात पण इशारा करतात ह्या चेंडूवर देखील मिळेल एक धाव. एकेरी धावेने धाव फलक पुढे जात आहे, धाव फलक धावून पोहोचत 26 2 गडी बाद. टीम वाबे चिंचवडवाडी संघ. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील, आता फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये नाही तर मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर बोर्ड लागवला जाऊ शकतो. एकेरी दुहेरी धावेने कोणता फरक पडणार नाही, कारण मोसाड चांदेवाडी संघ एक नामांकित संघ आहे. अप्रतिम फलंदाजी देखील त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठलाचा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न हुक सक्सेसफुल झाला नाही आणि जेलची संधी इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे. धावचेच्या स्वरूपात बंटीला मात्र इथं परतावं लागेल तंबूच्या अस्त्राला. तिसरा धक्का टीम वाबी चिंचवडवाडी. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. लगातार तिसऱ्यांदा इथे 50,000 रुपयाचे कॅश प्राइज ज्या व्यक्तिमत्वाने दिला असेल ते आमचे लाडके श्री नामदेव साहेब मधुकर शिरवले समाजसेवक यांच्या माध्यमातून लगातार खरं तर 50,000 रुपयाचे कॅश प्राइज इथे देण्यात आले. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण करूया कालिका माता चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. साहेब देखील इथं अतिथी मंचावर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. इथे पहा ओव्हर पिच चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला आणि यष्टी रक्षकाने देखील थ्रो केला होता. या चेंडूवर मग ते बाईकच्या स्वरूपात एकदा मिळेल, पण त्याचा इशारा तो षटक समाप्तीचा. 4 षटकाच्या अखेरीस पहिलं सत्र इथं संपलंय. टॉस जिंकल्यानंतर वावे चिंचवडवाडी संघाने फलंदाजी करत असताना टोटल धाव फलकावर धावा 3 गडी बाद आपण पाहतोय. धाव संख्या 28 आणि 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं टीम मुसाड चांदेवाडी संघाला. 29 धावा कशा प्रकारे चेस करेल मुसाड चांदेवाडी संघ हे देखील पाहणं गरजेचं राहील. का चेस करेल, डिफेंड करेल वाबे चिंचवडवाडी संघ हे देखील पाहणं गरजेचं असेल. हे ऐकूयात आपण उमेश सरांच्या वाणीमधून आपण हे दुसरं सत्र. थँक्यू व्हेरी मच जलभेश. चला पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय सुभाषजी उत्तेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला कमिटींना विनंती करतोय की सन्माननीय सुभाषजी उत्तेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करतोय हरिश्चंद्र पाष्टे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करा. सुभाषजी उत्तेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे.
चला सन्माननीय सुभाषजी उत्तेकर साहेबांचा या ठिकाणी याच्यावरती सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतोय भगवान पाष्टे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 24 चेंडू आणि 29 धावसंख्येचं लक्ष्य. तर पाहायचं कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण होईल. मुसाड चांदेवाडी संघ नाणेफेक हरल्यानंतर टॉस हरल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. वावे चिंचाटवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि 28 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले आणि 29 धावांचा इथे पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहायचं कशा पद्धतीने धावा इथे मुसाड चांदेवाडी काढण्यात यशस्वी होईल हे देखील आपण पाहायचं आहे. चला आपण जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकूया या 15 गावातील एक अतिशय दमदार आवाज रोशन याचा रोहित उत्तेकर याचा आवाज आपण ऐकूया. अतिशय दमदार समालोचक यंग टॅलेंटेड असं समालोचक आहे. पुढे जाण्याची खूप संधी या ठिकाणी त्यांना प्राप्त होईल आणि त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आइए आगे का खुद का सुनाने के लिए माइक्रोफोन पे. हॅलो, धन्यवाद लवेश दिघे सर. सर्वप्रथम आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो आणि या पालीगावची आणि आपल्या 15 गावच्या सर्व देवी देवतांच्या चरणी देखील साष्टांग दंडवत देऊन आजच्या दिवसाच्या समालोचनाला सुरुवात करतोय. मित्रांनो, आपण सर्वजण बघताय 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री कालिका माता क्रिकेट चषक 2024 आणि आजचा हा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. चला फलंदाजीसाठी पाठवायचं आहे मुसाड चांदेवाडी. फलंदाज लवकर पाठवा. आपण सर्वजण आजचा शेवटचा दिवस पाहतोय आणि खरोखरच गेल्या 2 दिवसापासून सर्व क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं अगदी यथोचितरित्या या ठिकाणी सन्मान चांगला खेळ मात्र या क्रीडा नगरीमध्ये सादर केला जातोय. तर पुनश्च एकदा या मंडळाचं हार्दिक अभिनंदन. मैदानामध्ये जोडी जाते सलामीची मुसाड चांदेवाडी या संघाकडून मदन चांदे आणि अक्षय चांदे. प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. मदन चांदेने 2 6 मारला तर माझ्याकडे 200 रुपये बक्षीस. आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो आपण सर्वजण बघताय की आज मेगा फायनलचा मुकाबला आहे आणि जसजसं या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होईल तसतसं मात्र या ठिकाणी बक्षिसांचा पाऊस मात्र या सर्व आपल्या सन्माननीय मान्यवरांच्या वतीने लावण्यात येईल. तर या ठिकाणी मात्र सन्माननीय नामदेवजी शिरावले सर यांच्या वतीने पारितोषिक आहे फलंदाजाला जर प्रति षटकार आणि त्यांनी देखील सांगितलंय ते देखील एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि या मालिकेला यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी सातत्याने त्यांचा खूप मोठा महत्त्वाचा असं हातभार असतो. सातत्याने या मंडळाच्या मागे उभं राहण्यामध्ये असे खंबीर नेतृत्व नामदेवजी शिरावले सर व्यासपीठावरती उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मात्र मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिला. पहिला येतो ब्रँडेड चौकार अक्षयच्या बॅटमधून. 4 धावा. तर मित्रांनो आपण लढत पाहतोय मैदानामध्ये मुसाड चांदेवाडी विरुद्ध वावे चिंचाटवाडी या 2 बलाढ्य संघांमध्ये. प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली वावे चिंचाटवाडी संघाने 28 धावा जमा केल्या. जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य ठेवलंय आणि हे लक्ष्य कशारित्या पार करण्यासाठी सज्ज झालेत 2 फलंदाज. अक्षय
आणि मात्र चांगला चेंडू हलकासा पद्धतीने तटवला, लेगच्या दिशेने ऑन साईडला खेळलाय, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांनी. त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र पुनश्च एकदा एक पारितोषिक आलंय, प्रति षटकार सन्माननीय भैया शेठ सुनील धोत्रे यांच्या वतीने 100 रुपयाचा पारितोषिक ऑन आहे. आणि मात्र चांगला फटका देखणं, स्ट्रोक येतोय, चेंडू हवेत, चेंडू जातो वन बाउन्स, सीमारेखा पार, येतो दुसरा, अक्षय ब्रँडेड चौकार. डिझे चला संदेशजी, आपण कृपया लवेश सरांची भेट घ्यायची. या 4 धावाने धावसंख्येत भर झाली, धावसंख्येत पोहोचले स्कोअरबोर्डवर 10 या आकड्यावरती. आणि आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय, परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय आणि चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजाचं नाव रोहन उतेकर आहे, रोहन उतेकर. पुन्हा एकदा रोहन तयार, गोलंदाजी मार्क वरती, समोर फलंदाज अक्षय. मात्र बॅटचा खालचा एज लागून चेंडू जातोय लेगच्या दिशेने, त्या ठिकाणी फिल्डिंग करून चेंडू फेक केला जाईल, तोपर्यंत सहजरित्या 1 धाव संपन्न केले गेले. P1चं पहिलं षटक हाताळतोय रोहन उतेकर, अतिशय गुणी खेळाडू वावे चिंचाटवाडी या संघाकडून सातत्याने आपण पाहायला मिळतो आणि चांगला खेळाडू आहे, मोठा पुणे ठिकाणी दर्जेदार आपलं त्याचं प्रदर्शन असतं. चला या ठिकाणी अन्वी 11 कोपर, त्याचबरोबर इवानशी 11 चोरवणे, दोन्ही संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. 2 मिनिटाचा अवधी आहे, यानंतर त्यांची लढत असणार आहे, याची दक्षता घ्या. अन्वी 11 कोपर विपक्ष इवानशी 11 चोरवणे, दोन्ही संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद लवेश सर. आणि जसजसं आपण आयोजकांच्या वतीने तुम्हाला कॉल दिला जाईल, आपण मात्र त्वरित या ठिकाणी हजर राहायचंय. पुन्हा एकदा यावेळी मात्र मोठा फटका, मदनच्या बॅट मधून चेंडू भिरकावून दिला, सीमा रेखा पार, येतोय मदन सांधे ब्रँडेड षटकार. अप्रतिम फटका मित्रांनो आपल्याला मात्र पाहायला मिळाला. या ठिकाणी मदनच्या बॅटमधून 6 धावांसाठी पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 17 या आकड्यावरती. नक्कीच पाहावं लागेल चेंडू आता कर्णधार कोणाच्या हातामध्ये सोपवतील. आणि मला तरी वाटतंय गोलंदाजीसाठी येतील अल्पेश पवार, वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन अल्पेश आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी सन्माननीय आपल्या मुसाड गावचे सुनीलजी धोत्रे यांच्या वतीने प्रति षटकार मदन आणि अक्षय यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. त्याचप्रमाणे अरविंदजी सुर्वे आपले आमचे आप्पा यांच्या वतीने देखील प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक आहे मदन आणि अक्षयसाठी. मदन याने 1 षटकार तर लगावलाय, अतिशय देखना स्ट्रोक, पॉवरफुल हिट, अगदी चेंडू जसा पडताच चेंडू सरळ कनेक्ट करून सीमारेखा पार. आणि पाहावं लागेल उर्वरित चेंडूचा खेळ कशा पद्धतीने सजला जातो. धावसंख्या झाल्या स्कोअरबोर्डवरती 17 वरती. जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलंय एक अप्रतिम गोलंदाज अल्पेश पवार. राईट ऑन द विकेट 10-12 पावलांचा रनअप आहे अक्षयसाठी. समोर फलंदाज अक्षय चांदे. अक्षय आणि मदन अशी जोडी मैदानामध्ये हजर आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू, त्याला तितकाच सन्मान दिला. चेंडू ट्रॅव्हल झाला थर्डमॅनच्या दिशेने, त्या ठिकाणी फिल्डर आहे, फिल्डर चेंडू कलेक्ट करून फेक करेल तोपर्यंत 1 धाव संपन्न केली आणि एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. मित्रांनो पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मात्र या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर्वांचं या श्री कालिका माता क्रिकेट चषक 2024 मध्ये.
खेळायला सुरुवात केली जाते. थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्याप्रमाणे मित्रांनो कालच्या 2 दिवसापासून आपण सुमधुर आवाजामध्ये या ठिकाणी कॉमेंट्री ऐकत आहात ते म्हणजे सन्माननीय लवेशजी दिघे सर आणि उमेशजी मसूद सर यांच्या वाणीतून, त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू सिद्धेश उतेकर यांचं देखील अप्रतिम समालोचन आपण ऐकलात या मालिकेमध्ये. मात्र सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम स्ट्रोकचा चेंडू सरळ विसावतोय. विकेट किपर रवींद्र यांच्या हातामध्ये कोणताही बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. पाहायचं धावसंख्या जैसे थे 18 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून 11 धावांची गरज असेल. जर मुसाड चांदेवाडी या संघाचा विचार केला आपण तर सातत्याने मदन आणि अक्षय ही 2 भावंडांची जोडी या संघासाठी भरपूर मोठी कामगिरी करताना आपण सातत्याने पाहतो. आणि आमचे सन्माननीय त्यांचे वडील असतील हरिभक्ती परायण मधुकरजी चांदे यांचं देखील शक्ती, त्यांची आशीर्वाद त्यांच्या मागे सातत्याने घेऊन ते मैदानामध्ये उतरत असतात. यार मात्र मोठा फटका मदनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. काय काय चेंडू जातोय सीमारेखा पार. व्हॉट अ हिट, सिक्सर डीजे. चोरवणे दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये. नक्कीच या ठिकाणी पुढील जो सामना खेळला जाईल तो म्हणजेच अवनीत 11 कोपर आणि इवांशी 11 चोरवणे. दोन्ही संघांनी मात्र टॉस साठी यायचं. सन्माननीय नामदेव साहेब मधुकर शिरावले चला सामन्याला सुरुवात केली जाते. पुढचा चेंडू अल्पेश टू मदन. यार मात्र तितका चांगला स्ट्रोक लावलाय. बघायचा चेंडू भिरकावून दिला सीमारेखा पार. जणू मदन चांदे जसं पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय आणि मदनाचा विजयी फटका. विजयी संघ ठरतो मुसाड चांदेवाडी संघ. शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे आमचा वावे चिंचलवाडी संघाचा देखील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील. सर्वप्रथम मी शिवप्रसादी